जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. आज आपण या उंबरखिंडीमध्ये जर उंबरखिंडीचा ज्वलंत इतिहास बघता, आज बरेच वर्ष आपण इथे कार्यक्रम व्याख्यान देतात. सर, आपलं नाव सांगा पहिलं. मी ॲडव्होकेट विनय दाभाडे, जळगाव दाभाडेहून आलो. हां शिवसह्याद्री महानाट्याच्या माध्यमातून, शिवरुद्र शंभूराजे महानाट्याच्या माध्यमातून आपण इतिहास जगासमोर मांडायचं काम करत असतो. सर, आजचा महाराष्ट्र टॉप 10 कडून आपलं सहर्ष स्वागत. आजच्या या कार्यक्रमाचा थोडीशी माहिती किंवा इतिहास जागृत होण्यासाठी आपण बरेचसे व्याख्यान देतात, पण आज कमीत कमी असं वाटतं की हा जो परिसर आहे तो अजूनपर्यंत इतिहासापासून बाहेर पोचलेला नाही. त्यासाठी आपण कार्य करताय. तर आजच्या दिवसाचं दिनविशेष शिवकालीन दिवसाचं आपण सांगावं थोडं. आज 2 फेब्रुवारी आहे. 2 फेब्रुवारी 1661 रोजी या ठिकाणी एक रणसंग्राम लढला गेला होता. शिवाजी महाराजांची आरमारी ठाणी उद्ध्वस्त करायच्या हेतूनं आलेल्या शाहिस्ते खानाचा सरदार म्हणजे औरंगजेबाचा सरदार कारतलब खान उझबेक आणि रायबागान ही स्त्री सरदारीण होती. या दोघांचाही शिवाजी महाराजांच्या सैन्यानं नेताजी पालकरांच्या नेतृत्वाखाली अवघ्या 800 मावळ्यांनी 30,000हून अधिक सैन्याचा अवघ्या 1.5 तासात या ठिकाणी पराभव केला होता. ही या ठिकाणची आठवण आहे. जगाच्या इतिहासात ही एकमेव घटना आहे की कमी सैन्याने कमीत कमी वेळात जास्तीत जास्त सैन्याचा केलेला पराभव आहे. आणि अजून एक सांगतो की या साक्षीचं स्मारक हे सर्व मावळ्यांनी एकत्र येऊन या लढाई जी मंडळी होती त्या सगळ्यांच्या वंशजांनी आणि शिवदुर्ग मित्र लोणावळा सावनी ग्रामस्थ या सर्व शिवप्रेमींच्या वतीनं स्मारक बघताय. तर मी नक्की अभिमानानं सांगेल की अशी स्मारकं ज्या ज्या ठिकाणी हे ऐतिहासिक सोहळे झाले, हा इतिहास घडला, हा पराक्रम घडला, ज्यामुळं तुम्ही आम्ही हा सुखाचा श्वास घेऊ शकतो, हे ऐतिहासिक सोहळे त्या त्या भूमीत झाली पाहिजे. ती स्मारकं त्या त्या भूमीत निर्माण होऊन पुढच्या पिढीला याची जाणीव झाली. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. पुन्हा एकदा आजचा महाराष्ट्र टॉप करून आपले हार्दिक अभिनंदन. सकल हिंदू समाज कोलाड पंचकृषी यांच्या विद्यमानाने आपलं पुन्हा स्वागत.